बिझनेसमॅन जरी किती मोठा झाला तरी सुद्धा त्याला पॉलिटिक्स पॉवरफुल लीडरची त्या ठिकाणी मदत घ्यावीच लागते. तुम्हाला काय वाटतं की पॉवरफुल कोण जास्त असतात, बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स? बघा, पॉलिटिशियन हे कायदे करण्याचं काम तयार करतं. बिझनेसमॅन स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढेल याच्याकडे बिझनेसमॅनचं ध्यान असतं. परंतु स्वतः बिझनेसमॅन जरी किती मोठा झाला तरी सुद्धा त्याला पॉलिटिक्स पॉवरफुल लीडरची त्या ठिकाणी मदत घ्यावीच लागते. जसं आत्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे. तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये अनेक राज्य आहे आणि अनेक राज्यामध्ये परदेशातून असेल, आपल्या देशातून असेल, मोठमोठे उद्योगपती आपला उद्योग थाटण्यासाठी जातात. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र उद्योगपतींची रांग लागलेली आहे. कारण महाराष्ट्र हे असं राज्य आहे, महाराष्ट्राचा एक पॉवरफुल नेता आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून, आणि सर्वसामान्य तरुणांना नोकरी कशी मिळेल, रोजगार कसा मिळेल या उदात्त भावनेनं देवेंद्रजी आज या ठिकाणी काम करतात. आणि उद्योगपतींना सुद्धा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहण्यासाठी जी काही मदत आपल्या राज्य सरकारकडून लागते ती मदत करण्यासाठी त्यांचा हात कधीही त्या ठिकाणी पुढं असतो. म्हणून इतर देशातील, इतर राज्यातील उद्योगपती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला उद्योग थाटण्यासाठी येण्यासाठी त्या ठिकाणी रांगा लागतात.